नमस्कार मंडळी. आज कसलं तर्रीदार झणझणीत असं खेकड्याचं कालवण केलं आहे. बघा तुम्ही, कसलं भारी दिसतंय. टेस्ट अप्रतिम आहे. खेकडी साफ करण्यापासून मी आता दाखवणार आहे तुम्हाला की खेकडी साफ करण्याची खूप वेगळी पद्धत आहे माझी. तर ही खेकडी आणलेली आहेत मी. तर ती अशी बांधून ठेवलेली असतात ना, तर त्यांच्या ते दोऱ्यामध्ये नांगे असतात, ते काढून घ्यायचे आहेत. आणि मग आता याचे पाय आहेत ना, तोडून घ्यायचे. काही काही लोक नाही तोडत, तसेच ठेवतात, पण मी तोडते. तर असे पाय काढून घ्यायचे. आणि आता सुरीने आपण याला ओपन करणार आहोत. हाताने पण ओपन करतात, ते मच्छीवाल्या बायका असतात ना, त्या हाताने ओपन करून देतात, पण ते आपल्याला जमत नाही. घरी आल्यावर मग आपल्याला टेन्शन असतं कसं ओपन करायचं. हे असं सुरी घातली ना त्याच्यामध्ये आणि खेचलं की लगेच ओपन होतात. म्हणजे जास्त जोर लावायचीही गरज नाही आणि काही नाही. हे बघा, असं तोंडाचा भाग असतो ना, तिथे अशी सुरी घालायची आणि अशी खेचायची पुढे आणि दुसऱ्या हाताने मागे दाबायचं, लगेच ओपन होतं. हाताने तर करायला मलाही नाही जमत आहे, तर त्याच्यामुळे मी ही सुरीची आयडिया काढली आहे. आता याच्या वरती आहेत ना, हा भाग असा आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. पूर्ण असं खेचून काढायचं, लगेच निघतं ते. त्याला अजिबात जोर द्यायची गरज नाही लागत आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या खेकडींचे काढून घेऊया. आणि हा मागचा पार्ट असतो ना, तोही आपण काढून घ्यायचा आहे. त्यालाही असं सुरीने दाबलं की लगेच निघतं, म्हणजे आपल्याला जोर द्यायला लागत नाही कुठेच. तर अशा प्रकारे मी सगळ्या खेकडींचे आता काढून घेतले. आता याचे मी आहेत ना 2-2 भाग करणार आहे. तर तुम्हाला अख्खे ठेवायचे तर तुम्ही ठेवू शकता, पण मी 2 करतेय. आता सगळ्या खेकडी झाल्या आहेत माझ्या. आता मी यांना छान धुवून घेते. आता छानपैकी असे संपूर्ण घाण काढून असे स्वच्छ धुवून घेतले आहेत बघा खेकडी. आता हे आपण स्वच्छ धुतलेल्या खेकडी आता बाजूला ठेवून देऊया आणि मसाल्याची तयारी करूया. आता आपण वाटण काढणार आहोत मसाल्यासाठी. तर त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घेतलंय आणि एक कांदा आता मी कापून परतून घेणार आहे मसाल्यासाठी. असं उभा चिरून घेतला आहे आणि त्याला आता परतून घेते मी. लाल कलर झाला की आपण त्यामध्ये आता सुकं खोबरं घालून घेऊया. सुक्या खोबऱ्याचे काही तुकडे घेतले आहेत बघा मी. तेही चांगले लाल होईपर्यंत आता परतून घ्यायचे आहेत. आणि आता आलं लसूण घेतलं आहे, तेही परतून घेऊया, म्हणजे त्याचाही कच्चेपणा कमी होईल जरा. आणि लाल मिरच्यांचा वापर करणार आहे मी. आणि धणे, काळी मिरी, 2 लवंगा घेतल्यात, लाल फूल, दगडफूल आणि दालचिनी. हे मी आता परतण्यासाठी टाकणार आहे. गरम मसाले पण. आता ह्या मिरच्या मी घेतल्या आहेत, लाल तिखट मिरच्या आणि काश्मीरी मिरच्या. तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही तुमचा मसाला वापरू शकता, जो वापरता नेहमी तो. पण असं जर वाटून केल्या ना फ्रेश मिरच्यांचं कालवण, तर खूप टेस्टी होतं. आणि खेकडींचा प्रकार तर आपण काय नेहमी करत नाही, त्यामुळे असं कधीतरी केलं ना मसाले वाटून व्यवस्थित, तर खूप टेस्टी होतं. आता हे खडे मसाले आहेत ना, तेही मी आता परतून घेतेय. आता आपला मसाला चांगला परतून झालाय. आता आपण थंड व्हायला ठेवून द्यायचा. थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचा आहे चांगला. तर माझी कोथिंबीर राहिली आहे टाकायची, तर मी परत आता ती कोथिंबीर टाकून घेते आणि मसाला चांगला बारीक दळून घेते. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे चांगलं मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता फोडणीसाठी एक मी छोटा कांदा कापून घेतला आहे, त्याला चांगलं परतून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकतेय. टोमॅटो नरम पडेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे.
टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये आता पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळदीला जरा परतून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये आहेत ना ही खेकडी सोडणार आहोत साफ केलेली. तर आधी मी या पोटाचा भाग आहे ना तो टाकतेय आणि त्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचंय. छान असं परतून झालं की मग आपण आता ते नांगे सोडणार आहोत त्याच्यामध्ये, कारण एकसाथ टाकला तर परतायला येत नाही ना. हा भाग थोडासा जास्त परतायला हवा आहे म्हणून हा आधी टाकायचा. आता आपण हे सगळे नांगे आहेत ना ते घालून घेऊया आणि परतून घेऊया. तर काही काही ठिकाणी नांगे असे वाटून टाकतात, आमच्याकडे असेच टाकतात. तर तुमच्याकडे कसे टाकतात मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. वाटून टाकले तरी छानच होतात, पण आमच्याकडे असे करतात त्यामुळे मी अशीच करते. आता यालाही चांगलं परतून घ्यायचंय. परतून झालं की आता त्यामध्ये आपण हा दळलेला संपूर्ण मसाला आहे ना ओतून घ्यायचा आहे. मसाला ओतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगलं आपण त्या मसाल्यामध्ये खेकडी परतून घ्यायच्या आहेत. खूप टेस्टी होते अशी मसाला दळून केलेली खेकडी. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. आता चांगला आपण 2-3 मिनिटं असा मसाला परतून घेतलाय. आता त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालूया. तर मी पातळच बनवणार आहे त्यामुळे मी जास्त पाणी घालणार आहे. जर तुम्हाला जास्त पाणी नको असेल तर तुम्ही कमी घालू शकता. खेकड्याचा रस्सा कसा पातळच चांगला वाटतो, म्हणजे तो रस आहे ना पूर्ण आतमध्ये खेकड्यांच्या आत जातो ना मसाला, तेव्हा खूप छान टेस्ट लागते. आता चवीप्रमाणे मीठ आणि थोडस हलवून आता आपण त्याला उकळी यायला लागली ना थोडीशी की आपण झाकून ठेवायचं आहे. बघा आता आता आपण झाकून ठेवलं ना, याला मंद गॅसवरती आहे ना 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर एकदम उकळून द्यायचं. तर बघा तुम्ही किती छान असं तर्री आलेली आहे आणि सुगंध तर पूर्ण घरभर पसरला आहे खेकड्यांचा. तर आपली खेकडी ही तयार झाली आहेत. मस्त असं कलर आला आहे बघा, तर्री पण खूप छान आलेली आहे. तर खूपच अशी ही टेस्टी खेकडीचं कालवण झालेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि आवडलं तर नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. तुमच्याकडे कशा प्रकारे खेकडी करतात तेही मला नक्की सांगा. तर मस्त असं गरमागरम खेकडी आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी, भात आणि कांदा, खूप मस्त बेत. या मग जेवायला. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.